रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत काही महिला वर्ग आहे. मला सांगा, ही शाळा इथं सुरू होणं किती गरजेचं होतं? बोला वातावरण ना मग ते चांगलंय. सगळं. मग जवळची जवळ झाली शाळा. हम्म. सगळ्या मुलांना लांब जावं लागत होतं पारनेरला तिकडं. मग आता इथं जवळ झाले, सगळे इथंच येणार ना मुलं शाळेला. चांगलं झालं. आज या ठिकाणी आपण रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलच्या उद्घाटनासाठी सर्वजण आलात. खरं तर आज काळाची गरज अशी की इंग्लिश येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खेड्यातल्या मुलांना शक्यतो शहरापासून लांब असल्यामुळं जाऊ शकत नाही, जाण्याचे प्रॉब्लेम असतात. तर अशा खेड्यामध्ये आणि त्यातही एखाद्या वस्तीवरती असं इंग्लिश मिडियम म्हणजे सुरू होणं खूप काळाची गरजच होती. चांगलं असं शाळेत सुरू होणार आहे. त्यामुळं आमची खेड्यातली मुलं इंग्लिश शिक्षण घेण्यापासून नक्कीच वंचित राहणार नाहीत. आणि त्यांचा जो पाया आपण म्हणतो इंग्लिशचा, हा नक्कीच अगदी परफेक्ट होणार आणि मुलं आमची कुठेतरी अगदी स्टार बनणार. यासाठी खरंच खूप चांगलं असं किशोर यादव यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी आपल्या सर्वसामान्य म्हणजे लोकांच्या मुलांचा विचार करून अतिशय छान अशा पद्धतीची एवढी भव्य दिव्य इमारत आणि सर्व सुख सुविधांनी उपलब्ध असं शिक्षण देण्यासाठी उभारली. त्यांचं मनापासून खूप खूप असा आभार. रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे की अतिशय मोकळं प्रसन्न असं वातावरण आणि खूप भरपूर असं स्पेस आहे. म्हणजे मुलांचं जे आपण म्हणतो ग्राउंड लेवलचे जे काही जे स्पोर्टमध्ये भाग घेणं असेल, त्यांचं जे त्यांचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत स्पोर्टमधल्या, त्या इथं नक्कीच डेव्हलप होतील. त्यासाठी असं खूप मोठ्या प्रकारचं असं ग्राउंड पण उपलब्ध आहे. आणि मुलांना जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणूनही अशा बसेसची वगैरे सुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे. आणि छान असं बघा, शिक्षण घेण्यासाठी वातावरण जर चांगलं प्रसन्न असेल तर नक्कीच मुलांची प्रगतीही चांगली होते आणि एज्युकेशनमध्ये नक्कीच त्याचा भर पडतो. अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट आहे आणि प्लेस पण खूप छान आहे. वातावरणाबरोबर यांनी यांच्या प्रसन्न वाणीतून, प्रसन्न चेहऱ्यातून दाखवून दिलेलं आहे की खरंच तुम्ही प्रसन्न वातावरणामध्ये मुलांना शाळेला पाठवणं गरजेचं आहे. माझं नाव मंदाकिनी शहाजीराव देशमाने. मला सांगा, आज एका वस्तीवरती एवढ्या सुंदर वातावरणामध्ये वाडेगाव ठिकाणी शाळा चालू झाली, हे किती गरजेचं होतं? थोडंसं प्रेक्षकांना सांगा ना. हे एवढं गरजेचं होतं की जवळ आसपास जे खेड्यातली मुलं आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी शिरूर किंवा इकडं राळेगण शिवाय पर्याय नव्हता, पारनेर शिवाय पर्याय नव्हता. पण ह्या एवढ्या सुंदर वातावरणामध्ये एवढ्या जवळ हे शाळेचं नियोजन केलेलं आहे. खरंच ही खेड्यातल्या मुलांना खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आणि या शाळेमधून ज्या आमच्या मुलांनी जे प्रयत्न केलेले आहेत, खरंच ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आय एम प्राऊड ऑफ यू किशोर दादा, महेश दादा, कांचनाक्का, नितीन पाहुणे आणि सोनूताई. खरंच खरंच मुलांचं एवढं कल्याण या शाळेतून होणार आहे. ते एवढं लक्ष देऊन करणार आहे की नक्कीच या शाळेमधून त्यांना खूप काही मुलांना मिळणार आहे. पालकांना खूप समाधान असे या शाळेमधून मिळणार आहे. आणि ते खूप सगळ्या काही फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्ग, सगळ्या सुविधा या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहेत. स्टाफसुद्धा खूप सुंदर भरलेला आहे. आणि या ठिकाणी खरंच शिक्षणाची खूप छान सोय होईल यात शंकाच नाही. आम्हीही अधूनमधून याकडे लक्ष देणार आहोत. आणि नक्कीच ही शाळा एक खूप शिखर गाठवल्याशिवाय राहणार नाही. सर्व मुलांना या ठिकाणी खूप सुविधा मिळतील. आणि खरंच मी या मुलांना, किशोरदादा असेल, महेशदादा असेल, नितीनदाजी असतील, कांचनाक्का असेल, यांना मी खूप, संतोष यादव असेल, यांना मी खूप खूप भरभरून अशा शुभेच्छा देते की खरंच आय एम प्राऊड ऑफ यू मुलांनो, आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही एवढं काही या शाळेतून मुलांना द्या की एक 2-4 वर्षाच्या कालावधीमध्ये हे एवढी मोठी शाळा झालेली असेल की त्याला सगळ्या पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये नव्हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये या तालुक्याचं नाव उज्ज्वल, या शाळेचं नाव उज्ज्वल होईल. अशी मी त्यांना मनापासून अगदी शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. तर यांनी अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी या शाळेमध्ये येणं गरजेचं आहे. धन्यवाद.